नमस्कार. माझं नाव शेतीनिष्ठ भूषण अशोक हिंदराव खोत, पूर्व इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आज मी माझे मित्र आदरणीय शेतीनिष्ठ भूषण सोमनाथ तत्ते हुलगे त्यांच्या प्लॉटला सदिच्छा भेट दिली. त्यांचे ऊसाचे सगळे प्लॉट बघितले. त्यांनी यावर्षी बियाण्याचे प्लॉट मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. 265 या जातीचं बियाणे त्यांनी चांगल्या प्रकारे आणलेलं आहे. पाडेगाववरून बियाणे आणून त्यांनी आपल्या शेतात चांगल्या प्रकारे वाढविलेलं आहे की या भागातील शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्यामुळे त्यांनी इथं वाढवण्याचा उपक्रम केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी 15-0-12 ही सुद्धा या जातीचे सुद्धा बियाणे आणलेले आहे. त्याचबरोबर 15-06 आणि 13-07 असे या पद्धतीचे सुद्धा बियाणे आणलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी केळीचं सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन ते करतात आहेतच. त्यांचं केळीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रुप आहे. त्यावरून बऱ्याच शेतकऱ्यांना ते या भागातील शेतकऱ्यांना माहिती देण्याचा, वारंवार त्यांच्या प्लॉटवर जाऊन भेटण्याचा, त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला या भागात ऊसाचं म्हणजे जास्त उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. तर सांगली भागात येऊन आदरणीय कृषीरत्न संजीव माने दादा त्याचबरोबर माझ्या प्लॉटवर येऊन त्यांनी वारंवार भेट देऊन त्यांनी आपलं उत्पादन वाढवून घेतलं आणि यानंतर आपल्या या भागातील शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल यावर त्यांचा भर आहे. त्यांनी म्हणजे भागातील शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन त्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. याचबरोबर त्यांनी 86-0-32 या जातीचं सुद्धा पाडेगाववरून बियाणं आणून इथं 1 एकरमध्ये त्यांनी बियाणेमाळा केलेला आहे. त्याचबरोबर कोईमतूरला जाऊन सुद्धा त्यांनी एक 5 गुंठ्याचा कोईमतूरचा सुद्धा टिश्यू कल्चर बियाणेमाळा इथं तयार केलेला आहे. त्याचबरोबर सोमनाथजींनी इथं 100+ या भागातील पहिला ग्रुप काढून प्रत्येक शेतकऱ्याचं 100 टनाच्या वर उत्पादन निघावं यासाठी त्यांनी सुद्धा एक ग्रुप तयार करून त्यातून त्या प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर यांचा केळीचा सुद्धा एक ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून केळीचं सुद्धा या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.